तर नीट पेपरफुटी प्रकरणातील मोठी अपडेट माझ्या हाती लागली आहे। नीट पेपरफुटीचा खरा गॉडफादर कोण याचा तपास सध्या सीबीआयच्या माध्यमातून सुरू आहे। पेपरफुटी प्रकरणातील आरोपी मनीषा हवालदारच्या पतीच्या मोबाईलमध्ये एका व्यक्तीचा नंबर गॉड या नावाने सेव्ह करण्यात आला होता आणि याच क्रमांकासोबत संशयास्पद संवाद सुरू होता अशी माहिती सीबीआयच्या तपासातून समोर आली आहे। त्यामुळे मोबाईलमधील गॉड कोण याचा तपास आता सीबीआय करणार आहे। तसंच डिलीट करण्यात आलेल्या चॅट्समधून आणखी काही महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता तपास यंत्रणांनी व्यक्त केली आहे। तर नीट पेपरफुटी प्रकरणी पुण्यातून मनीषा हवालदारला अटक केल्यानंतर सीबीआयची टीम आता आणखी काही पुरावे जमा करण्यासाठी त्यांच्या शाळेत जाण्याची शक्यता आहे। दरम्यान सीबीआयच्या पुण्यातल्या कार्यालयामध्ये आणखी कोणाला चौकशीसाठी बोलावलं जाणार का हे पाहणंही महत्त्वाचं असणार आहे। प्रश्न पुरवण्याच्या बदल्यामध्ये मनीषा हवालदारनं रोख रक्कम स्वीकारली असं सीबीआय तपासामध्ये उघड झालंय। मनीषा हवालदारला 25 तारखेला दिल्ली न्यायालयामध्ये हजर करण्याची शक्यता आहे। या प्रकरणाच्या तपासामध्ये आणखी काही महत्त्वाचे धागेदोरे समोर येण्याची शक्यता व्यक्त होती आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।